कधी असं वाटायला लागतं की सगळं चुकीचं चाललंय. तू मेहनत करतोय पण रिझल्ट काहीच दिसत नाही. लोक पुढे जातात आणि तू तिथेच अडकला आहे. आणि मग एक आवाज येतो, तुझ्याकडून होणार नाही. असं का? तुला कधी विचार आला नाही का? हा आवाज कोणाचा आहे माहितीये का? लोकांचा नाही, तो आहे तुझ्या मनाचा. तू स्वतःला थांबवतोय. तू स्वतःच एनिमी झालाय. पण लक्षात ठेव, तुझं फ्युचर तुझ्या पास्ट सारखं असायला पाहिजे असं असं अजिबात नाही. मुळीच नाही. तुझ्या आयुष्यात पेन असणार, स्ट्रगल असणार, पण सक्सेस पण नक्कीच असणार. तुझं फेल्युअर भेटणार, तुला लोक हसणार, तुला लोक इग्नोर करणार, पण तसं त्यांना तू उत्तर द्यायचं. तू थांबणार का? नाही. जे लोक आज सक्सेसफुल आहेत ते वेगळे नव्हते. त्यांनी फक्त एक गोष्ट केली, ते थांबले नाही. त्यांना किती लोक मागून बोलू दे, ते कधीच थांबले नाही. जेव्हा सगळे संपल्यासारखं वाटतं तेव्हा तर आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते. तुला अजून तुझ्या आयुष्याचं रहस्यच समजलं नाही. तुझ्या आयुष्याचे तुझा टर्निंग पॉइंट हा आहे. आज तू एक डिसिजन घेणार आहेस. एक्सक्यूज घ्यायचा नाही की रिझल्ट बनवायचा. म्हणजे तुझ्या आयुष्यात तू एक्सक्यूज अजिबात घेऊ नको, पण तुझ्या आयुष्यात रिझल्ट नक्कीच बनेल. टाइम नाही म्हणायचं सोपं आहे, पण खरं म्हणजे तुला प्रायोरिटी नाही. तू म्हणणार मला टाइम नाही, हे म्हणणं खूप सोपं आहे, पण तू तुझ्या कामाला तुझी प्रायोरिटी देत नाही. तुला खरंच असं वाटतंय का? तर तू मार्ग काढशील, नाहीतर तू असाच राहशील. तुला तुझ्या लाईफमध्ये सक्सेस बनायचं तर तू आत्ताच उठ आणि कामाला लाग. आता लवकर तुला ॲक्शन घ्यायला हवी. उद्यापासून नाही तर आत्ताच सुरुवात कर. एक स्टेप पुढे घे, पण रोज घे. 1% तू दररोज इम्प्रूव्हमेंट करत गेला तर 100% तू नक्कीच चेंज होती. मोटिवेशन टेम्पररी असतं, पण डिसिप्लिन परमनंट असतं. हे तू कायम लक्षात ठेव. आता जाता जाता एक ऐकून जा. इमॅजिन कर, एक दिवस जे लोक तुला इग्नोर करत होते ते तुझ्यासाठी क्लॅप करतात, तुझ्यासाठी टाळ्या वाजवतात. एक दिवस तू स्वतःकडे बघशील आणि म्हणशील, मी हार मानली नाही म्हणून मी जिंकलो. आज हा डिसिजन घे. लहान असला तरी चालेल, पण स्ट्रॉंग असायला हवा. कारण तुझं फ्युचर तुझ्या आजच्या डिसिजनवर डिपेंड आहे. तू लढ, तू कर, तू करू शकतो. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा YD टॉकला.